मी शेर नदाफ. आपण पाहतात खादी एक्सप्रेस. आपल्यासोबत आज उपस्थित आहे नॅशनल स्पोक्स पर्सन तापते साहेब. सर, आमचे दोन प्रश्न आहे तुम्हाला विचारण्यासाठी. फक्त कास्टिझमवरती मी आपल्याला प्रश्न विचारणार. सध्याची जे बांगलादेशची परिस्थिती चालू आहे आपल्या भारतामध्ये, बांगलादेशच्या टॉपिकवरती जे परिस्थिती चालू आहे तर त्याच्याबद्दल आपलं काय बोलणं आहे? पहिली गोष्ट अशी आहे की बांगलादेशमध्ये एक राजकीय परिस्थिती निर्माण झाली. त्याला तिथली सरकार जबाबदार आहे, तिथली लोक त्याला जबाबदार नाही. त्या लोकांना त्याचा अनफॉर्च्युनेट खूप त्रास झाला आणि तो त्रास व्हायला नव्हता पाहिजे होता, परंतु त्या सरकारने वेळोवेळी त्यांच्या घटनात्मक दुरुस्ती करून ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या केल्या नसाव्यात. त्याच्यामुळे तो त्रास तिकडच्या लोकांना झाला. भारतामध्ये परिस्थिती वेगळी आहे. भारत हा मल्टीलिंग्वल, मल्टी रेशियल, मल्टी रिलिजियस, मल्टी स्पिरिच्युअल असा हा देश आहे आणि अनेक धर्मांची उत्पत्ती देखील भारतामधून झालेली आहे. त्याच्यामुळे भारतातले लोक संवेदनशील आहेत. भारतातले लोक एकमेकांच्या प्रती आदर ठेवतात. हिंदूंचा सण असो, मुसलमानांचा सण असो, ख्रिस्ती समाजाचा सण असो, जैनियांचा सण असो, त्याच्यानंतर पारशी लोकांचा सण असो, सर्व लोक पुण्या गोविंदाने तो सण साजरा करतात. दुर्दैवाने काही पॉलिटिकल पार्टी त्या पद्धतीचं रिलिजियस पोलरायझेशन करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करतात. त्याच्यातनं त्यांना क्षणिक त्यांना लाभ होत असेल, परंतु दीर्घकाळ लाभ त्यांना त्यातनं होत नाही. कारण भारतचा आत्मा भारतीय लोकांमध्ये आहे आणि भारतीय लोकांची आत्मा ही डायव्हर्सिटीमध्ये आहे, म्हणजे अनेक धर्म. बांगलादेशच्या मुद्द्यावरून जास्तीत जास्त करून मुसलमान समाजाला जे ते टार्गेट केलं जात आहे वारंवार बांगलादेशच्या टॉपिकवरून, तर त्याच्याबद्दल आपण काय बोलणार? चुकीची गोष्ट आहे, करायला नाही पाहिजे. भारतीय मुस्लिम समाजाने नेहमी भारतासोबत राहण्याची भूमिका केली. फाळणीनंतर देखील अनेक मुस्लिम बांधव हे भारत भूमीमध्ये आले. फाळणीच्या आधी स्वतंत्र संग्रामामध्ये अनेक मुस्लिम स्वातंत्र्यवीर ह्या भारतामध्ये होऊन गेले. त्याच्यामुळे इतिहास काय आहे हे पाहिलं पाहिजे. इतिहासामध्ये फ्रंटियर गांधी, खान अब्दुल गफार खान होते, डॉक्टर जाकीर हुसेन होते, अनेक असे मोठे मोठे नेते होते जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला. महाविकास आघाडी आता येणाऱ्या विधानसभामध्ये महाराष्ट्रात किती मुसलमानची उमेदवारी जाहीर करणार आहे? हा प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने मांडला पाहिजे. किती मुस्लिम बांधवांनी पहिली मागणी केली असा हा प्रश्न. किती देण्यात मागणी असेल तर विचार केला जाईल, मागणी नसेल तर विचार करणार नाही. त्याच्यामुळे समाजामध्ये जाऊन तुम्ही सांगितलं पाहिजे की महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी सगळ्या पक्षांमध्ये मागणी केली पाहिजे. फक्त राष्ट्रवादी नाही तर काँग्रेसमध्ये पण मागणी केली पाहिजे, शिवसेना उद्धव बाळासाहेबांच्या पक्षात देखील मागणी केली पाहिजे. सध्या देशामध्ये काही सामाजिक लोक असेल किंवा काही राजकीय लोक असेल जे जातीवाद जे पसरवत आहेत, त्याच्याने खूप इम्पॅक्ट देशामध्ये आपल्याला बघायला दिसतोय. त्यावरती काय म्हणणार? देशातले मूळ मुद्दे हे लपवण्यासाठी, बेरोजगारी मूळ मुद्दा आहे, महागाई मूळ मुद्दा आहे, भारताची जागा चीनने गडप केली हा मूळ मुद्दा आहे. असे अनेक मूळ मुद्दे लपवण्यासाठी हिंदू, मुसलमान, सवर्ण, दलित असे मुद्द्यांना प्राधान्य खतपणे देण्याचं काम चालू आहे. आणि जो त्याच्यावर आवाज उचलतो, जो विद्यमान केंद्रातल्या सरकारला प्रश्न विचारतो, त्याला ITची नोटीस, त्याला इन्कम टॅक्सची धमकी, त्याला EDची नोटीस, त्याच्यावर पोलिसी कारवाई, अशा पद्धतीने त्याचा आवाज दडपण्याचं काम केलं जात आहे. परंतु लोकशाहीचा आवाज कोणी दडपू शकत नाही, दीर्घकाळ दडपू शकत नाही, थोडा काळ कदाचित दडपू शकत असेल. एक ना एक जन समुदाय उफाळून त्या ठिकाणी, कालची तुम्ही बदलापूरची घटना बघितली असेल, एका चिमुकलीवर त्या ठिकाणी बलात्कार झाला, पोलिसांनी 12 तास कंप्लेंट घेतली नाही, 6 तास मेडिकल एक्झामिनेशन झालं नाही. हा जिल्हा कुणाचा आहे? हा जिल्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये जर अशा एका चिमुकलीवर, 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार होत असेल, पोलीस प्रशासन 12 तास जर कंप्लेंट घेत नसेल, तर लोक रस्त्यावर येऊन मुख्यमंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, त्यांना जागा दाखवतात. हे बदलापूरच्या लोकांनी काल दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या देशातल्या लोकांच्या सहनशीलतेचा अंत कोणी पाहू नये, हे लोक रस्त्यावर येतात. तर ह्यात म्हणजे नेमकी चूक पोलीसवाल्यांची का राजकीय नेत्यांची, की त्यांच्यावरती ते दबाव टाकतात ऍक्शन न घ्यायला का? आज खाकीची भीती संपली. खाकी घालणारे लोक विद्यमान सरकारच्या आमदार, मंत्री, नेते, जिल्हाध्यक्ष आणि यांच्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहेत, त्यांना संरक्षण देण्यामध्ये बिझी आहेत.
सुप्रियाताईंनी सांगितलं काल की माझं संरक्षण काढून टाका आणि ज्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस कमी पाहिजे असेल तिकडे तिकडे त्यांना लावा. त्याच्यामुळे अशा पद्धतीने विद्यमान सरकार हे स्वयंकेंद्रित आहे. त्यांना स्वतःच सरकार परत कसं येईल ह्याच्या पलीकडे काही दिसत नाही. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की बेरोजगारी मूळ मुद्दा आहे आणि जे चायनाने जे कब्जा केले तेही मूळ मुद्दा आहे, तसं एक अजून एक कारण आहे की एज्युकेशन हा मूळ मुद्दा आहे भारतामध्ये. तर इंडिया अलायन्स कडनं एज्युकेशनसाठी काय फॅसिलिटी आम्हाला पुढे बघायला भेटेल? भारतामध्ये सेक्युलर एज्युकेशन देण्याचं काम आतापर्यंत काँग्रेस प्रणित सरकारने केलेलं आहे. सध्या आता नाही. आता PhD करायला गेला तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यात अनेक शिष्यवृत्त्या ज्या असतील ज्या गरीब अल्पसंख्याक मायनॉरिटी समाजासाठी त्या मिळत नाही, त्या परत सुरू करण्याचा आमचा हेतू राहील. त्याच्यासाठी केंद्रामध्ये आम्ही येण्याची आवश्यकता आहे. केंद्रामध्ये आता मागच्या वेळेला 2024ला ज्या निवडणुका झाल्या थोडाफार फरक पडला. पुढच्या वेळेला पुनश्च एकदा आम्ही प्रयत्न करून महाविकासची सरकार केंद्रामध्ये देखील येईल. नोव्हेंबर महिन्यात 100% महाराष्ट्रात येते. महाराष्ट्रामध्ये पण आता सध्या आपण आपल्या पुण्यामध्ये जिल्ह्यामध्ये पण बघितलं, सिटीमध्ये पण बघितलं, तर जे बाल गुन्हेगार आहे त्यांची संख्या वाढत चालली आहे. बाल गुन्हेगारांची संख्या म्हणजे 16-17 वर्ष वयाचे मुले मर्डर करतात किंवा चोरामार करतात, ते पण किमान फक्त एखाद्या नशा पाणीसाठी. तर त्याचा कथा आपण त्यावरती एक रोख आणू शकतो. पोलीस खात्याचा पूर्णपणे सपशेल अपयश आहे. याला उपाय काय? गर्द खुलेआम शाळा कॉलेजच्या परिसरामध्ये विकले जातात. जुगाराचे अड्डे खुलेआम चालू आहेत आणि पोलीस हफ्ता घेत आहेत. हा हफ्ता कुठे पोहोचवला जातो? मंत्रालयात पोहोचवला जातो की दुसरे कुठे पोहोचवला जातो? ह्याचा प्रश्न ह्या महाराष्ट्राच्या राज्याच्या जनतेने विचारण्याची आवश्यकता आहे. मतदानाच्या माध्यमातून उद्या ह्याचा चोख बंद